किचनमध्ये काहीतरी पडण्याचा जोरात आवाज आला. तसं कुसुमताई आतमध्ये जात रागानेच बोलू लागल्या की काय गं सुनबाई, हे काय काचेची बरणी तू फोडून दिलीस? पण तुझं लक्ष कुठं असतं? माहेरी काम करण्याची सवय होती असं वाटत नाही. आणि तुला माहिती तरी आहे का ह्या काचेच्या बरणीची किती किंमत आहे, ती किती महाग आहेत? हां, पण बरोबर आहे. तुला म्हणे कसं माहीत असणार? तुझ्या माहेरी तर अशा महागड्या वस्तू तू कधी बघितल्या देखील नसशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथल्या कोणत्याही गोष्टी काही अशाच आलेल्या नाहीत. तर इथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजले आहेत आणि तू हे सर्व सामान असंच तोडून टाकत असशील तर हे चालणार नाही. एकतर लग्नात तुझ्या आईवडिलांनी हुंड्यामध्ये काहीही फारसं सामान वस्तू दिलेल्या नाहीत. तू या घरची सून झालीस आणि आमच्या सर्व अपेक्षा भंग झाल्या आहेत. तुझ्या माहेरातून तर तू काही किमती वस्तू घेऊन येऊ शकली नाहीस. निदान इथल्या वस्तू तरी तोडण्याचं काम करू नकोस, नाहीतर त्याची नुकसान भरपाई तुलाच द्यावी लागेल. जर आम्हाला आधीच लक्षात आलं असतं की तुझ्या माहेरचे लोक इतके कंजूस आहेत तर आम्ही तुझं लग्न साहिलसोबत कधीच जुळवलं नसतं. आम्ही त्याच्यासाठी मोठ्या घरातील मुलगी पाहिली असती. खरं तर या सर्व गोष्टी इतक्या मोठ्या नव्हत्या जितक्या कोमलच्या सासूबाई तिला ऐकवत होत्या. तिला त्या अपशब्द वापरत होत्या आणि लग्न होऊन अजून 1 महिना पण झाला नव्हता आणि सासूचं असं कडवट शब्द ऐकून कोमलला खूप वाईट वाटले. आता सध्याच नवीन लग्न झालेलं असताना सासरी इतक्या लवकर असे शब्द टोमणे ऐकायला मिळतील या गोष्टीबद्दल तिने कधीही विचार केला नव्हता. या गोष्टीची तिला कल्पना नव्हती की सासरच्या त्रासाला इतक्या लवकर सामोरे जावे लागेल. कोमल शांत उभी होती. आतल्या खोलीतून तिची नणंद या सर्व गोष्टी ऐकून बाहेर आली आणि म्हणाली, आई तू इतकी चिडचिड कशासाठी करत आहेस? तुलाच त्रास होईल. आणि आता दादाचं लग्न झालं आहे त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. पण दुसऱ्या भावाला म्हणजेच पवनसाठी अगदी विचार करून आपण त्याच्यासाठी मुलगी शोधायला हवी. तेही मोठ्या घराण्यातली, म्हणजे सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील. आणि माझी दुसरी वहिनी दिसायला खूप सुंदरसुद्धा असली पाहिजे आणि तिने जास्त हुंडा वस्तूसुद्धा आणायला पाहिजेत. म्हणजे आपला अभिमान वाढेल, 4 चौघात आपली इज्जत राहील. तेव्हा पवनही मागून येत आईला बोलतो की आई तू काळजीच करू नकोस. मी दादा इतका साधा आणि सरळ नाही की गरीब घरातील मुलगी घेऊन येईल आणि आयुष्यभर पश्चाताप करत राहीन. तर मी अशा घरात लग्न करीन जिथे तिकडची लोक अगदी श्रीमंत असतील आणि माझी बायको देखील कोमल वहिनीपेक्षा अनेक पटीने दिसायला सुंदर असेल. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतील. तेव्हा कोमल तिच्या नवऱ्याकडे म्हणजेच साहिलकडे पाहू लागली. तेव्हा तो अगदी शांत गप्प बसलेला होता. घरातल्यांचं असं बोलणं, त्यांचे विचार ऐकून नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण कोणीही तिचे अश्रू पुसायला काही आलं नाही. आणि तसंही अशा कडवट बोलणाऱ्या व असा विचार करणाऱ्या माणसांकडून ती काय अपेक्षा करणार होती? आज सकाळपासून कोमल शांत शांत दिसत होती. त्या दिवशी ती कोणासोबतही फारशी बोलली नाही. तो संपूर्ण दिवस शांततेत गेला. जेव्हा रात्री साहिल रूममध्ये आला तेव्हा त्याने कोमलला उदास नाराज झाल्याचं पाहिलं. तेव्हा तो म्हणाला, घरातील लोकांच्या गोष्टी जास्त मनावर घेऊ नकोस. त्यांचा स्वभाव तसाच लोभी आहे. पण मी तसा व्यक्ती नाही. मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. तुझ्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली आहे. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. नवऱ्याचा समजूतदारपणा पाहून ती खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल आपल्या कामाला लागली. रोज ती आपली कामे, जबाबदारी चोखपणे पार पाडायची. पण तरीही तिची सासू, नणंद आणि दीरसुद्धा दररोज तिला टोमणे मारायचे. तिला अपमानास्पद काही ना काहीतरी बोलायचेच. त्यामुळे कोमल दिवसेंदिवस उदास राहू लागली होती. त्यांच्या बोलण्याने ती चिंतेत असायची. पण तिला फक्त एकच गोष्टीचा आनंद होता की ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं आहे तो व्यक्ती खूप चांगल्या व शांत स्वभावाचा होता आणि त्यामुळेच तो घरात कसल्याही प्रकारचे भांडण, वादविवाद होऊ नयेत म्हणून तो नेहमी शांत असायचा आणि कोमललाही शांत राहण्यास सांगायचा आणि तीही आपल्या नवऱ्याकडे पाहून शांत बसायची. असेच अनेक दिवस, अनेक महिने झाले. पण त्या दिवशी तर घरातल्यांनी हद्दच पार केली. घरातील पैसे गायब झाले होते म्हणून त्यांनी कोमलची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि तिला काहीही वाईट शब्द बोलत तिला म्हणू लागले की घरात कपाटात ठेवलेले पैसे तूच चोरले आहेस. सरळ सरळ घरातल्यांनी शेवटी तिच्यावरच आळ घातला. तिला चोर म्हणून दोषी देखील ठरवलं. तेव्हा मात्र साहिलसुद्धा भडकला. त्याचा राग अनावर झाला.
इतके दिवस सर्व सहन करून तो घेत होता, पण आता त्याची सहनशीलता संपली होती. कारण स्वतःच्या बायकोवर खोटा आरोप केल्यामुळे घरातल्यांच्या विरोधात जाऊन म्हणालात की आजपर्यंत मी काहीच बोललो नाही, कारण मला घरातील शांतता भंग करायची नव्हती. पण तुम्ही सर्वजण आज माझ्या बायकोवर इतका मोठा आरोप कसा काय लावू शकता? ती या घरची सून आहे व माझी बायको आहे, चोर नाही. ती बिचारी दररोज तुमचं सर्व काही ऐकूनसुद्धा गप्प असते. आजपर्यंत तिने एकही शब्द कोणाला उलट बोलला देखील नाही. कदाचित याच कारणामुळे तुमची आज इतकी हिंमत वाढली आहे की आज तिच्याच घरात तिला चोर ठरवलं जात आहे. त्यानंतर तो कोमलकडे पाहत म्हणाला, आपण आजपर्यंत खूप काही सहन केलं. प्रत्येक वेळी यांनी तुला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तू नेहमीच माझ्यासाठी गप्प राहिलीस, सहन केलीस. पण आता अजून तुझा अपमान मी पाहू शकत नाही. एका मुलाची जबाबदारी पार पाडताना मी माझ्या बायकोप्रती असलेले कर्तव्य मी विसरू शकत नाही. त्यामुळे कोमल, आता आपण इथे एक क्षणही थांबणार नाही. असं म्हणून साहिलने स्वतःचं आणि कोमलचं साहित्य भरण्यास सुरुवात केली आणि ते दोघेही घर सोडून निघून गेले आणि एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. त्यांचा तिथेच सुखाचा संसार सुरू झाला. ते आता एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत होते. त्यानंतर काही महिन्यांनी साहिलचा छोटा भाऊ पवनच्या लग्नाचा आमंत्रण पत्रिका त्याच्या घरात आली. पण घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीने साहिल किंवा कोमलला फोन देखील केला नाही. हे साहिलला अजिबात आवडलं नाही. त्याला घरच्यांच्या व्यक्तींचा खूप राग आला होता. त्यामुळे त्याने लग्नाला जायचं नाही असं ठरवलं. तेव्हा कोमल साहिलला म्हणाली, जे काही झालं आहे ते आपण विसरून जाऊ आणि जर आपणच तुमच्या भावाच्या लग्नाला जाणार नाही तर ते चांगलं वाटणार नाही. लोक उगाच चर्चा करत राहतील. आणि तसंही शेवटी तुम्ही त्याचा मोठा भाऊ आहात. त्यावर साहिल म्हणाला, ही गोष्ट घरातल्या मोठ्या लोकांना सुद्धा समजली पाहिजे होती की मी त्यांच्या घरचा मोठा मुलगा आहे. त्यांना काय वाटलं की फक्त लग्नाची आमंत्रण पत्रिका दिली तर मी लग्नाला लगेच येईन? आता मी इतका परका झालोय की मला कोणी फोन देखील करण्याची तसदी देखील घेतली नाही. तेव्हा कोमल पुन्हा पुन्हा साहिलला समजावते. तेव्हा फक्त कोमलच्या इच्छेखातर ते दोघेही पवनच्या लग्नाला जातात. पण तेथे गेल्यावरही फारसं कोणी त्यांच्याशी बोलत नाही. त्यामुळे पवन व कोमल पाहुण्यांसारखे लग्न होईपर्यंत तेथे थांबतात व लगेच आपल्या घरी निघून येतात. पण आपल्याच भावाच्या लग्नात घरच्यांनी दिलेली वागणुकीमुळे साहिल खूप अस्वस्थ होता. तेव्हा कोमल त्याची समजूत काढते. पवनच्या लग्नाच्या 3-4 महिन्यांनी कोमलच्या मोबाईलवर तिच्या सासूचा फोन येतो. ते पाहून कोमलला आश्चर्य वाटतं. ती फोन उचलते तेव्हा सासू कोमलला बोलते की जे काही झालं ते विसरून जा आणि आपल्या घरी परत या. तू या घरची मोठी सून आहेस आणि स्वतःचं घर असताना असं किती दिवस बाहेर राहणार आहात? तुम्ही दोघेही आपल्या घरी परत या. आपली सासू अचानक असं चांगलं कसं काय बोलत आहे? इतकं प्रेम का दाखवत आहे? ही गोष्ट आधी कोमलला काही समजलीच नाही. तिला वाटलं की सासूचा स्वभाव बदलला असेल, त्यांना आपली काळजी वाटत असेल म्हणून त्यांनी आपल्याला घरी बोलावलं असेल. पण जेव्हा तिने ही गोष्ट साहिलला सांगितली तेव्हा तो सुद्धा आईच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाला आणि कोमलने नेहमीप्रमाणे समजावल्यानंतर तो घरी जाण्यासाठी तयार झाला. काही दिवसांनी साहिल व कोमल घरी आले. त्या दिवशी कोमल पहिल्यांदाच तिची जाऊ सोनियाला भेटली. तेव्हा कोमल विचार करू लागली की घरातल्यांना आणि तिच्या दिराला जशी हवी होती तशीच सुंदर छान मुलगी मिळाली आहे. सोनिया दिसायला खूप सुंदर होती आणि तसेच तिने घरात भरपूर हुंडा व बरंच सामान देखील आणलं होतं. त्यामुळे तर घरातील सर्वजणच खूप खुश होते आणि तिच्याशी प्रेमाने आदराने वागायचे. घरात तिच्या बोलण्यानुसारच सर्व काही व्हायचं. कोमल त्या घरी गेली आणि दुसऱ्या दिवसापासून ती घरातल्या कामाला सुरुवात तिने केली, जशी ती आधी करत होती. 2-4 दिवसातच कोमलला कळलं की सोनिया घरात कोणत्याच कामाला हात लावत नाही की कोणाचंच काही ऐकत नाही. उलट स्वतःचाच हुकूम गाजवत असते. ती घरातील एकही काम करत नाही की कोणाची कोणतीही मदत काही करत नव्हती. हे कोमलच्या लक्षात आलं होतं. पण कोमल परत घरी येताच संपूर्ण स्वयंपाकघर व इतर कामंही जशी जमेल तशी ती करू लागली होती. त्यामुळे घरातील सर्वजण खूप खुश झाले होते. जणू काही कोमल परत कधी येईल याच गोष्टीची सर्वजण वाट पाहत होते. कोमल खूप साधीभोळी मुलगी होती, पण मूर्ख अजिबात नव्हती. आजही घरच्यांनी तिला फक्त कामं करण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथे आपल्याला बोलावून घेतलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. जशी दुसरी सून त्यांना हवी होती अगदी तशीच मोठ्या घराण्यातील सून त्यांनी आणली होती. पण आता हीच लाडाची सून सगळ्यांना स्वतःच्या पोटावर नाचवत होती. स्वतःचेच बोलणे खरं करायची, आपली मतं दुसऱ्यांवर लादायची. कोमलला एके दिवशी शेजारच्या काकूंकडून
लोकांकडून असं कळलं की घरातल्यांनी सोन्याची सुंदरता, घराणे आणि हुंड्याची तारीफ खूप करून ठेवली होती. सुरुवातीला नेहमीच तिचे गोडवे गायले जात होते. लाखात एक आमची धाकटी सून आहे असं सासू नेहमी सर्वांना सांगायची. आणि तेव्हा मात्र कोमलचे कोणीच नाव घेऊ इच्छित नव्हते. पण आज परत स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी व स्वतःला आरामात राहता यावं यासाठी सर्वजण कोमलसोबत गोड गोड गोष्टी करत होते. आता तिच्यासोबत हळूहळू चांगलं वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व साहिलच्या लक्षात आलं होतं. तो कोमलला म्हणाला की तुला या सर्व गोष्टी माहिती असताना, त्यांचा हेतू समजत असतानाही तू इतकी शांत का आहेस? घरातील सर्व लोकांनी आपल्याला स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी इथे बोलावून घेतलं आहे. बाकी त्यांना आपली काळजी वगैरे काही नाही. आणि यांची दुसरी सून ती सोनिया स्वयंपाकघरात काहीच मदत करत नाही किंवा घरातील इतर कोणत्याही कामाला हात देखील लावत नाही. तसेच ती कोणाशीही व्यवस्थित बोलत देखील नाही. नेहमी सर्वांना उलटसुलट उत्तर देत असते. त्यामुळे घरातल्यांना तुझी आठवण झाली आहे. त्यावर कोमल म्हणाली, हो, मलाही सर्व कळत आहे. पण अशा परिस्थितीत आपण आईबाबांना असं एकटं सोडून दिलं तर ते लोक कुठे जातील? ते बरोबर नाही. शेवटी आपण सुद्धा या घरची मोठी सून आणि तुम्ही मोठा मुलगा आहात आणि आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडावंच लागेल. मग भलेही ते आपल्यासोबत कसंही वागले असतील, ते सर्व विसरून जावं लागेल. कोमलचे असे बोलणे व तिचे विचार ऐकून साहिल भावूक झाला आणि म्हणाला, खरंच तू खूप साफ मनाची आहेस. तुझ्यासारखी पत्नी मिळाल्यामुळे खरंच मी भाग्यवान आहे. हिला सर्व माहिती आहे की माझ्या घरातील लोक किती स्वार्थी आहेत, तरीसुद्धा त्यांच्याबद्दल तू इतका चांगला विचार करतेस. ज्या घरात तुला कधीच सन्मान मिळाला नाही, त्या लोकांसाठी आज तू पाठीमागचे सर्व विसरून इतकं काही करत आहेस. त्यामुळेच माझं तुझ्याबद्दलचं प्रेम आणि आदर अजूनच वाढला आहे. कदाचित तुझ्या या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. खरंच मलाही तुझ्यासारखं साफ मनाचं व्हायचं आहे. त्यावर कोमल म्हणाली, तुम्ही माझे जास्तच कौतुक करत आहात. आपली ही गाठ इतकी मजबूत बांधली गेली आहे की याला कोणीच तोडू शकत नाही आणि आपल्याला जीवनातील अशा प्रत्येक कठीण प्रसंगांना एकत्रितपणे सामोरं जायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच अचानक पवन आणि सोनियाच्या खोलीतून जोरजोरात बोलण्याचा आवाज येऊ लागला. मग सर्वजण खोलीच्या दिशेने गेले. तेव्हा सर्वांनी पाहिलं की सोनिया तिचे सर्व साहित्य घेऊन बाहेर जात होती. त्यावर सासूबाई म्हणाल्या, सोनिया, तू तुझी बॅग घेऊन कुठे जात आहेस? त्यावर ती म्हणाली, मला इथे तुमच्यासोबत राहायचं नाही. मी या लग्नबंधनातून आणि तुमच्यापासून मुक्त होत आहे. आता मला तुमच्यासोबत राहायचं नाही. आणि हो, माझ्या आईवडिलांनी माझ्या हुंड्यात ज्या काही गोष्टी, वस्तू दिल्या आहेत त्या सर्व गोष्टी मला परत करा. माझे बाबा लवकरच कोणाला तरी त्या वस्तू घेण्यासाठी पाठवतील. माझ्या लग्नाच्या वेळेस आणलेली एकूण एक गोष्ट मला परत हवी आहे. एकही वस्तू इथे राहता कामा नये. तेव्हा पवन सोनियाची माफी मागू लागला. तिला माहेरी जाण्यासाठी थांबवू लागला. ते पाहून पवनची आईसुद्धा रडू लागली आणि कोमलची नणंद म्हणाली, वहिनी तुम्ही थांबा. तुम्ही जसं म्हणाल तसंच सर्व काही होईल. पण तुम्ही अशा प्रकारे हे घर सोडून जाऊ नका. त्यामुळे खूप मोठं सर्वांचंच नुकसान होईल. सासूबाई देखील सोनियाला म्हणू लागल्या की अगं सुनबाई, जर तू अशा प्रकारे निघून गेलीस तर आमची किती बदनामी होईल. चार चौघात आमची इज्जत राखली जाईल का? आणि नेमकं असं काय झालं आहे जे तू अशी घर सोडण्यासाठी तयार झाली आहेस? पण आम्ही तुला तर कधीच कोणत्याच प्रकारची तक्रारीची एकही संधी दिली नाही. मग तू अशा प्रकारे घर सोडून का जात आहेस? सोनिया म्हणाली, मी एकाच अटीवर येथे थांबण्यास तयार आहे. ती अट म्हणजे मी आणि पवन दुसरीकडे राहायला जाऊ. मला अशा एकत्रित कुटुंबात राहायचं नाही. माझ्या आईवडिलांकडे इतके पैसे आहेत की मी माझ्यासाठी नोकर आरामात ठेवू शकते. मग मी इथे तुम्हा सर्वांसोबत का राहू? मला इथे काही पण करून राहायचं नाही आहे. सोनियाचे हे शब्द ऐकून घरातील सर्वच लोक एकमेकांकडे पाहू लागले. कोणीच काही बोलत नव्हतं. आणि जो पवन काही वेळापूर्वी स्वतःच्या खोलीत भांडण करत होता, सोनियाची माफी मागून तिला आता इथे थांबवत होता, आता तो सुद्धा सोनियाच्या बोलण्याला तयार झाला आणि म्हणाला, सोनिया, तू जसं बोलत आहेस तेच होईल. मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी तुझ्याकरता हे घर सोडण्यासाठी तयार आहे. आपण दोघेही एकत्र या घरातून निघून जाऊ. आणि हे पाहून पवनच्या आईने निराश होऊन त्याच ठिकाणी त्या बसून गेल्या. तेव्हा त्यांनी दुःखाने अपराधी भरलेल्या नजरेने कोमलकडे बघत होत्या. आणि आजसुद्धा कोमल तशीच गपचूप उभी होती, ज्या प्रकारे ती आधी उभी असायची. सासूबाई कोमलकडे गेल्या आणि म्हणाल्या, मुली मला माफ कर. आम्ही तुला समजू शकलो नाही. तू या आमच्या घरची लक्ष्मी आहेस. पण आम्ही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती. आता इकडे सोनिया स्वतःच्या लग्नात दिलेल्या सर्व गोष्टी घेऊन, सामान घेऊन पवनसोबत ते घर सोडून निघून गेली. तेव्हा कोणीसुद्धा त्या दोघांना जाण्यास थांबवलं नाही. आणि नंतर
कधीही त्यांना परत कधीच बोलावलं नाही. आता कोमलची खरी पारख झाली होती, जिने सुनेचे सर्व कर्तव्य नेहमी चोखपणे पार पाडले होते. सासूने कोमलची आधी कधीच किंमत केली नव्हती, पण आता त्यांना खरी सत्यता कळाली होती. त्यामुळे त्या म्हणू लागल्या की, कोमल, मी तुला किती त्रास दिला, काहीही वाईट शब्द वापरले होते, तरीसुद्धा तू मला कधीच उलट उत्तर दिलं नाही. कारण अशा प्रकारचे उलट उत्तर देणं हे तुझ्या संस्कारातच बसत नव्हतं. खरंच आज मला तुझा अभिमान वाटत आहे. हे ऐकून कोमल व साहिलला समाधान वाटले. त्यानंतर अधूनमधून पवनची आई पवनला फोन करायची, तेव्हा तो सुद्धा स्वतःच्या आईसोबत जास्त काही बोलत नसायचा. कारण त्याला सोनियाची फार भीती वाटायची आणि ही गोष्ट जर चुकूनही तिला कळली तर ती कायमची आपल्याला सोडून देईल अशी त्याला भीती होती. आणि इकडे दुसऱ्या बाजूला कोमल होती, जी साहिलला त्यांच्या कुटुंबासोबत एकत्र राहण्याचा सल्ला द्यायची, कुटुंबाला एकत्र ठेवायची. आणि आज म्हणूनच कोमलची सासू कोमलच्या सर्व गोष्टी ऐकतात आणि तसंच ते तिच्यावर प्रेम देखील करतात, तिची काळजी घेतात आणि तिचा योग्य तो मान देखील आज त्या ठेवतात. जेव्हा दुसरी सून घरी आल्यानंतर सासूचे डोळे उघडले होते, नाहीतर आजपर्यंत कोमलला त्यांनी कधीच सुनेचा दर्जा दिला नव्हता. पैसा आणि सुंदरता हे आपल्या जीवनाला कधीच कायमस्वरूपी उपयोगी येत नाही, तर खरं प्रेम आणि आपलेपणा, माणुसकी याच गोष्टी आपल्या जीवनात मौल्यवान असतात आणि त्याचं मोल कायम राखलं गेलं पाहिजे. तेव्हा कुठे कोणतंही नातं मजबूत होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.